Next method of preparation of aldehyde is from cyanides. आपण सायनाइड्सची काल एक रिॲक्शन ऑलरेडी बघितलेली आहे. तर सायनाइड्सची जी काल रिॲक्शन पाहिली ती आपण सायनाइड्सचं पार्शियल रिडक्शन केलं होतं. सायनाइडचं पार्शियल रिडक्शन म्हणजे काय, तर SnCl2HCl त्याचं आपण रिडक्शन केलं आणि त्यानंतर आपण काय केलं तर त्याचं हायड्रोलिसिस केलं, जो मिळणारा इंटरमिजिएट आहे त्याचं. आणि हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला जो प्रॉडक्ट मिळाला तो होता अल्डिहाइड. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण परत सायनाइडपासूनच अल्डिहाइड बनवणार आहोत. पण ते अल्डिहाइड बनवण्यासाठी जो काही रिएजंट आपण वापरणार आहोत तो रिएजंट आहे डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड. मी परत रिपीट करते, डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड. तर हा जो रिएजंट आहे हा रिएजंट वापरून डायरेक्ट RC∧N टू RC∧OH असं कन्वर्जन आपण करू शकतो. कसं ते बघूया. RCH2C∧N सायनाइड मी घेतलाय. आता याच्यावरती जी मी रिॲक्शन करणार आहे ती अशी आहे डायबल, किंवा जो रिएजंट मी वापरणार आहे तो रिएजंट आहे डायबल. तर हा जो डायबल आहे तो काय आहे, डायआयसोब्युटाइल. मी इथे लिहिते डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड, अल्युमिनियम आणि हायड्राइड. तर आता आयसोब्युटाइल सांगितलं आहे. आयसोब्युटाइल म्हणजे काय, CH3 CH CH3 CH2 इथे अल्युमिनियम, परत CH2 CH CH3 CH3 हे झाले आयसोब्युटाइल ग्रुप. आणि अल्युमिनियम आणि काय आहे तर हायड्राइड. तर हा जो हायड्रोजन आहे हा कुठल्या फॉर्ममध्ये असतो, हायड्राइड म्हणजे कुठल्या फॉर्ममध्ये, H-. तर हा जो रिएजंट आहे डायआयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड, तर हा जो काही रिएजंट आहे हा रिएजंट हायड्राइड म्हणजे हायड्रोजन इकडे सप्लाय करणार आहे. आणि आपल्याला डायरेक्ट काय मिळतं तर RCH2C∧O आणि H आपल्याला काय मिळणार आहे तर अल्डिहाइड आपल्याला मिळणार आहे. तर ही पण एक मेथड आहे रिडक्शन बाय डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड. लक्षात काय ठेवायचं आहे, जर तुम्हाला सायनाइड म्हणजे RC∧N टू RC∧OH असं जर का कन्व्हर्जन आपल्याला विचारलं तर आपण दोन मेथडनी ते कन्व्हर्जन करू शकतो. एक मेथड आहे स्टीफन रिॲक्शन, एक मेथड आहे स्टीफन रिॲक्शन, आणि दुसरी जी मेथड आहे ती दुसरी मेथड आहे डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड बाय यूजिंग रिएजंट डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड. सो आता मला वाटतंय अल्किल सायनाइड टू अल्डिहाइड हे कन्वर्जन आणि त्याच्या मेथड्स या आपल्या क्लिअर झाल्या असतील. आता आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला जी मेथड बघायची आहे प्रिपरेशन ऑफ अरोमॅटिक अल्डिहाइड फ्रॉम अल्किल बेन्झीन, ती आपण बघूया. मग आता मी जो स्टार्टिंग मटेरियल घेणार आहे तो आहे टोल्विन म्हणजे आहे अल्किल बेन्झीन. तर आता या अल्किल बेन्झीनची रिॲक्शन मी करणार आहे क्लोरीन बरोबर इन प्रेझन्स ऑफ H-, क्लोरीन बरोबर इन प्रेझन्स ऑफ H-. आता मला इथे जो काही रिएजंट इंटरमिजिएट मिळतो तो असा आहे CHCl2. आता CHCl2 हा रिएजंट हा इंटरमिजिएट मला इथे मिळाल्यावर आता मी काय करणार आहे तर मी हायड्रोलिसिस इन ॲसिडिक मीडियम आणि मी त्याला काय देणार आहे तर हीट देणार आहे. त्यानंतर मला जो काही रिएजंट किंवा मला जो काही प्रॉडक्ट मिळेल तो प्रॉडक्ट असेल बेन्झाल्डिहाइड, अल्किल बेन्झीन टू बेन्झाल्डिहाइड. हे झालं आपलं कन्वर्जन. अल्किल बेन्झीन क्लोरिनेशन इन प्रेझन्स ऑफ H-. आपल्याला हा इंटरमिजिएट मिळाला इन प्रेझन्स ऑफ वॉटरची रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ ॲसिडिक मीडियम आणि हीट आपल्याला काय मिळणार आहे तर अल्डिहाइड. तर ही एक मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अरोमॅटिक अल्डिहाइड फ्रॉम अल्किल बेन्झीन. आता
ह्या काही काही रिॲक्शन्स ज्या आहेत त्या आपल्याला अशाच्या अशा लक्षात ठेवायच्यात. याला आपण प्रॅक्टिस म्हणून दुसरी रिॲक्शन पण लिहू शकतो, पण शक्यतो ह्या एका स्पेसिफिक स्टार्टिंग मटेरियल घेऊन केलेल्या रिॲक्शन असतात. सो याच्या बाहेर किंवा याच्या पलीकडे 12वीला तुम्हाला सध्या कुठलंही रिॲक्शन विचारणार नाही, तर आपण फक्त एवढी रिॲक्शन लक्षात ठेवूया. पुढची मेथड आपण बघूया. फ्रॉम ईस्टर्स. आणि आता ईस्टर्सपासून जेव्हा आपल्याला अल्डिहाइड बनवायचे तेव्हासुद्धा जो स्टार्टिंग मटेरियल आपण वापरणार आहे तो ईस्टर असणार आहे. तेव्हासुद्धा जो आपण रिएजंट वापरणार आहे तो असणार आहे डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड, ज्याला आपण शॉर्टमध्ये डायबाल असं म्हणतो. बघा, ईस्टर्स आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर डॅश. आता याची रिॲक्शन आपण करणार आहोत. डायबालमध्ये डायबाल वापरणार आहे. तर डायबाल वापरल्यावर आपल्याला जो काही प्रॉडक्ट मिळणार आहे तो प्रॉडक्ट असणार आहे अल्डिहाइड. म्हणजे आपण काय केलं तर ईस्टर टू अल्डिहाइड हे कन्वर्जन केलं एका स्टेपमध्ये. ईस्टर टू अल्डिहाइड हे कन्वर्जन केलं एका स्टेपमध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला ईस्टरपासूनही अल्डिहाइड्स हे प्रिपेअर करता येतात. ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन करताना पहिल्यांदा डायबल वापरून त्याचं वर्कअप जे आहे ते वॉटर इन ॲसिडिक मीडियममध्ये करतात. आणि ही जी रिॲक्शन आहे ती 195K एवढं टेम्परेचर देऊन रिॲक्शन ही केली जाते. जर का ही रिॲक्शनचं टेम्परेचर मेंटेन नाही केलं तर काय होऊ शकतं तर फर्दर रिडक्शन होऊन आपल्याला वेगळा प्रॉडक्ट मिळू शकतो. म्हणून आपल्याला इथे टेम्परेचरवरती जास्त लक्ष द्यावं लागतं. आता बघा, आपल्याला इथे काही कन्वर्जन्स दिलेत, तर हे कन्वर्जन्स बघूया आपल्याला करता येत आहेत का. बघा, इथे C डबल बॉन्ड ओ Cl टू C डबल बॉन्ड ओ H. आता आपल्याला समजा असं झालं की आपल्याला एक्झाममध्ये पटकन क्लिक नाही झालं तर आपण उत्तरापर्यंत कसं पोचू शकतो याच्या काही हिंट मी तुम्हाला देते. काय गेलं आहे आणि काय आलं आहे यावरती फोकस करायचं. बेन्झीन रिंग सेम आहे, कार्बोनिल सेम आहे, क्लोरीन गेला आहे आणि त्याच्या जागी हायड्रोजन आला आहे. मग क्लोरीन जाऊन हायड्रोजन आला आहे, हायड्रोजन ॲड झाला आहे, म्हणजे कुठली रिॲक्शन असेल रिडक्शन. मग आपण चेक करू शकतो की आपण डायरेक्ट H2 ॲड करतो का तर नाही. तर हो, H2 ॲड करतो आपण, पण आपण डायरेक्ट H2 बरोबर त्याची रिॲक्शन करतो का विथ कॅटलिस्ट करतो तर विथ कॅटलिस्ट करतो H2PdBaSO4. तर हा जो रिएजंट आहे हा कॅटलिस्ट आहे, हा कॅटलिस्ट वापरून H2 बरोबर आपण या रिॲक्टंटची रिॲक्शन करतो आणि आपल्याला बेन्झाल्डिहाइड हा प्रॉडक्ट मिळतो. मग आता मला सांगा, ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन एक नेम रिॲक्शन आहे जी आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितली होती. तर ही कुठली नेम रिॲक्शन आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. नेक्स्ट आहे आता बघायचं की काय आहे तर ट्रिपल बॉन्ड आहे. ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन कशामध्ये झालं आहे तर C डबल बॉन्ड ओ CH3 मध्ये त्याचं काय झालेलं आहे कन्वर्जन. तर C ट्रिपल बॉन्ड CH टू C डबल बॉन्ड ओ CH3 यामध्ये जेव्हा कन्वर्जन होतं ऑक्सिजन ॲड झालेला आहे. मग कार्बन तर सेम आहेत, हा कार्बन 1 कार्बन 2 हा 1 आणि हा 2. मग आपण काय आपल्याला अल्काईनपासून अल्डिहाइड आणि कीटोन बनवायच्या ज्या काही मेथड आहेत त्या आपण आठवू. मग आपण काय करतो तर एकतर आपण अल्किनचं ओझोनोलिसिस करतो. अल्काईनमध्ये आपण एकच मेथड बघितली आहे ज्यामध्ये आपण वॉटरची ॲडिशन करतो इन प्रेझन्स ऑफ 40% H2SO4 अँड 1% HgSO4 बरोबर. आणि मग आपल्याला जे काय मिळतं ते काय असतं कीटोन. त्यानंतर आता तिसरं जे आहे तो आहे ईस्टर फंक्शनल ग्रुप C डबल बॉन्ड OR. कुठला फंक्शनल ग्रुप आहे ईस्टर आणि त्याचं झालं आहे काय तर अल्डिहाइड. तर आपण बघितलं आत्ताच जस्ट रिॲक्शन बघितली ईस्टर टू अल्डिहाइड नेम रिॲक्शन आहे आणि आपण त्याच्यासाठी काय वापरलं होतं तर डायबल वापरलं होतं.
तर हे जे डायबल आहे ते डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राईड जे डायरेक्ट इस्टर टू अल्डिहाइड करतं, जे डायरेक्ट सायनाइड टू अल्डिहाइड करतं. तर अशा पद्धतीत आपण काय करायचं, तर चेंज कुठे आहे तो चेंज जर का आपण हायलाईट केला तर आपल्याला प्रॉपर रिॲक्शनच्या नावाकडे, त्याच्यासाठी वापरलेल्या रिएजंटकडे आपल्याला जाता येईल. तर पुढे जाऊया, आता पुढची रिॲक्शन बघूया. तर आता आपण बघतोय प्रिपरेशन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. ओके, तर आता हे जे कार्बॉक्सिलिक ॲसिड्स आहेत, हे कार्बॉक्सिलिक ॲसिड्स आपण कसे बनवायचे, तर आपण त्याची पहिली मेथड बघूया. तर पहिली मेथड आहे फ्रॉम सायनाइड्स. पहिली जी मेथड आहे ती मेथड कुठली आहे, फ्रॉम सायनाइड्स. तर आता सायनाइड्स घेतले, अल्किल सायनाइड आपण घेतलं. त्या अल्किल सायनाइडमध्ये आपण ॲडिशन जी केली ती कशाची करणार आहोत, वॉटरची इन प्रेझन्स ऑफ H+ मीडियम. आपण करणार आहोत ॲडिशन वॉटरची इन प्रेझन्स ऑफ H+ मीडियम. आता बघूया की या कार्बनवर सपोज मी OH ॲड केला, निगेटिव्ह पार्ट मी कार्बनवर ॲड केला. आपण समजा आपण असं म्हणूया की हा ऑक्सिजनवरती आहे लोन पेअर. ती लोन पेअर जो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे त्याच्याकडे जाणार. का कार्बन इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, कारण त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्ह नायट्रोजन अटॅच्ड आहे जो कार्बनकडून इलेक्ट्रॉन पुल करून घेणार आहे. सो कार्बनकडे इलेक्ट्रॉन तसे कंपॅरेटिव्हली कमी असतील आणि मग त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज हा येणार आहे. तर आपण मी इथे OH ॲड केलं आणि इथे मी H ॲड केलं. आता मी काय करणार आहे, तर याचं मी टॉटोमेरिझम करून आता मला जो काही प्रॉडक्ट मिळणार आहे, हायड्रोजनची रिअरेंजमेंट करून मला जो प्रॉडक्ट मिळालेला आहे तो आहे अमाइड. आणि आता अमाइडवर मी परत काय करते, वॉटरची ॲडिशन करते इन प्रेझन्स ऑफ H+ किंवा डायल्यूट ॲसिड. तर काय होतं आता बघूया, R C डबल बॉन्ड O इथे ॲड होणारे O आणि त्याला 2 हायड्रोजन आहेत HH. ऑक्सिजनला 3 बॉन्ड झाले म्हणून मी प्लस चार्ज दिला. ओके, आणि आपल्याला जो बाय प्रॉडक्ट मिळाला आहे तो NH2- तो हायड्रोजन घेऊन टाकेल. आता इथे मी समजा हा NH2- जो निघणार आहे तो हा हायड्रोजन घेऊन टाकेल. आपल्याला मिळाला प्लस NH3 आणि काय मिळालं, RC डबल बॉन्ड O OH. ठीक आहे, आता हा जो मिळाला RC डबल बॉन्ड O OH, हा जो काही ॲसिड मिळाला आहे, हा जो काही कार्बॉक्सिलिक ॲसिड आपल्याला मिळाला आहे, तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, तर RC∼N पासून RC डबल बॉन्ड O OH हा तयार करताना RC∼N टू RC डबल बॉन्ड OH हे तयार करताना सायनाइड टू कार्बॉक्सिलिक ॲसिड हे तयार करताना आपण डायरेक्ट जर का आपल्याला आन्सर लिहायचं असेल, म्हणजे तुम्हाला समजा असं आलं CH3C∼N आणि याचं 2 टाइम्स वॉटर मॉलिक्यूल ॲड करा इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट HCl, काय प्रॉडक्ट मिळतो तो सांगा. असं जर का आपल्याला विचारलं किंवा असं जर का आपल्याला कुणी सांगितलं तर आपण कसं इमिजिएटली प्रॉडक्ट लिहू शकतो, त्यासाठीची काही हिंट मी तुम्हाला सांगते आहे. तर RC∼N हा जो कार्बन आहे याला मी स्टार मार्क केला आणि RC डबल बॉन्ड O OH यातला जो कार्बोनिल आहे त्यालाही मी काय केलेलं आहे, तर स्टार मार्क केलेला आहे. तर आपण लक्षात काय ठेवायचं की C∼N मधला जो काही कार्बन असतो त्या कार्बनला काय लागणार आहे, OOH म्हणजे COOH त्याचा तयार होणार आहे. आणि हा जो नायट्रोजन आहे हा कुठल्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल, तर अमोनिया. कुठल्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल, तर अमोनिया. तर अशा पद्धतीत आपण नायट्राइल टू कार्बॉक्सिलिक ॲसिड हे कन्वर्जन करू शकतो. सिंपल काय लिहायचं, ट्वाइस H2O इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट HCl. पण लक्षात कसं ठेवायचं, तर CH3C∼N ह्यातला जो स्टार मार्क केलेला कार्बन आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, C डबल बॉन्ड O OH. मग याच्या पुढे कितीही लांब चेन देऊ द्या, समजा तुम्हाला असा कंपाऊंड आला आणि इथे शेवटी दिलेला आहे C∼N, तुम्हाला काय करायचं आहे, तर बाकीचा सगळा जो काही स्टार्टिंग मटेरियल आहे, किती कार्बन आहेत, 1 2 3 4 5 6 7, तुम्ही काढून घ्या 7 कार्बन्स. 1 2
3 4 5 6 आणि हा जो 7 आहे त्याला तुम्ही काय करणार आहात, C डबल बॉन्ड O OH, 7 कार्बनला C डबल बॉन्ड O OH. असं तुम्ही कुठलंही काहीही समजा तुम्हाला लक्षात येतच नाही आहे, म्हणजे काय करायचं समोर आल्यावर मला कळतच नाही आहे, ही मेथड वापरा. नाही समजत आहे काही हरकत नाही आहे. कोणत्या कार्बनला ट्रिपल बॉन्ड आहे त्या कार्बनचा C डबल बॉन्ड O OH होणार आहे. लक्षात काय ठेवायचं आहे, सायनाइड वॉटर मॉलिक्यूल ॲड केला इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड, आपल्याला काय मिळालं तर कार्बॉक्सिलिक ॲसिड. ठीक आहे, आता ही एक झाली मेथड. आता तुम्हाला मी स्टार्टिंग मटेरियल देणार आहे आणि तुम्ही काय करायचं आहे तर त्याचा रिॲक्टंट शोधायचा आहे. मी तुम्हाला प्रॉडक्ट देणार आहे, तुम्ही स्टार्टिंग मटेरियल शोधायचं आहे. तर आता मी तुम्हाला जो काही प्रॉडक्ट लिहून देते आहे तो आहे प्रोपॅनोइक ॲसिड. तर प्रोपॅनोइक ॲसिड तयार करण्यासाठी मी सायनाइड कुठला वापरायचा हे तुम्ही मला सांगायचं आहे. आणि आपला जो रिएजंट असणार आहे तो 2 वॉटर मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl आणि हीट. ठीक आहे, तर हीच मेथड आपण पुढे फॉलो करूया. ज्या छोट्या छोट्या हिंट मी तुम्हाला सांगते ते एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा आणि सारख्या बघत राहा, म्हणजे तुम्हाला हे कन्व्हर्जन्स एकदमच सोपे वाटतील. आता आपण दुसरी मेथड बघूया प्रिपरेशनची, कार्बॉक्सिलिक ॲसिड फ्रॉम असाइल क्लोराईड. ठीक आहे, असाइल क्लोराईड म्हणजे आपण काल रिएजंट बघितला होता. असाइल क्लोराईड म्हणजे असतात RC डबल बॉन्ड O आणि Cl. कुठला असतो, RC डबल बॉन्ड O आणि Cl. मी इथे ड्रॉ करते, RC डबल बॉन्ड O आणि Cl हा आहे असाइल क्लोराईड. तर ह्या असाइल क्लोराईडवर मी काय करणार आहे, वॉटरची ॲडिशन करणार आहे. बघूया आपण वॉटरची ॲडिशन करून. वॉटरची ॲडिशन होणार कार्बोनिल कार्बनला. रिझन प्रत्येक वेळेस सेम. कार्बनला अटॅच्ड कोण आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजन कोण आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह. तो काय करणार आहे तर इलेक्ट्रॉन काढून घेणार आहे. त्यामुळे कार्बन कसा होणार आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट. कार्बन इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला तर वॉटरचा ऑक्सिजन अटॅक कोणावर करणार आहे, या कार्बोनिलवर, कारण हा इलेक्ट्रॉन रिच आहे, हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट, म्हणून अटॅक हा इथे होणार आहे. मग आता मी इथे जर का अटॅक केला तर ही इलेक्ट्रॉन पेअर जाऊन क्लोरीन निघून जाईल, कारण क्लोरीन कोण आहे तर क्लोरीन इज अ व्हेरी गुड लिव्हिंग ग्रुप. आता वॉटर ॲड झाला, ऑक्सिजनला 3 बॉन्ड झाले, जो निघालेला Cl- आहे तो एक हायड्रोजन काढून टाकेल आणि तुम्हाला प्रॉडक्ट मिळतो RC डबल बॉन्ड O OH. म्हणजे आपल्याला काय मिळालं तर कार्बॉक्सिलिक ॲसिड. कार्बॉक्सिलिक ॲसिड कुणापासून मिळालं आहे, असाइल क्लोराईड टू असाइल क्लोराईडवर ॲडिशन कशाची केली आपण, वॉटरची. हायड्रोलिसिस केलं, आपल्याला काय मिळालं, कार्बॉक्सिलिक ॲसिड. तर तुम्ही एक लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवायचं आहे तर असाइल क्लोराईड टू कार्बॉक्सिलिक ॲसिड हे कन्व्हर्जन करताना फक्त वॉटरची ॲडिशन करायची आहे. वॉटरची ॲडिशन केल्यानंतर क्लोरीन ॲज अ गुड लिव्हिंग ग्रुप निघून जातो आणि तिथे तुम्हाला काय येणार आहे, RC डबल बॉन्ड O आणि OH हे आपल्याला मिळणार आहे. तर ही होती दुसरी मेथड. तर मी तुम्हाला सांगते की आता मला कुठलं कार्बॉक्सिलिक ॲसिड बनवून हवं आहे ते कार्बॉक्सिलिक ॲसिड तुम्ही रिस्पेक्टिव्ह अल्किल क्लोराईड असाइल क्लोराईडपासून तुम्ही मला बनवून दाखवायचं आहे. मी 2 कार्बॉक्सिलिक ॲसिड तुम्हाला देते. त्यातलं पहिलं जे कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे ते आहे C डबल बॉन्ड O Cl, हे एक आहे. आणि जे दुसरं आहे ते असं आहे यावर तुम्हाला हा प्रॉडक्ट म्हणून मला हवा आहे, आय एम सो सॉरी, हे 2 मला प्रॉडक्ट हवेत. तर हे 2 प्रॉडक्ट मिळवण्यासाठी कुठले 2 स्टार्टिंग मटेरियल तुम्ही वापरणार आहात ते 2 स्टार्टिंग मटेरियल तुम्ही मला सांगणार आहात आणि घरी सॉल्व्ह करणार आहात. तर आपण आता पुढे जाऊया. आता परत आपण कार्बॉक्सिलिक ॲसिडच प्रिपेअर करणार आहोत, पण आता जे कार्बॉक्सिलिक ॲसिड आपण प्रिपेअर करणार आहोत ते प्रिपेअर करणार आहोत ईस्टर्सपासून. ठीक आहे, तर आता थर्ड जी मेथड आहे फ्रॉम ईस्टर्स. थर्ड जी मेथड आहे ती आहे फ्रॉम ईस्टर्स. तर आता ईस्टर्सपासून करायचं आहे. मी तुम्हाला सांगते RC डबल बॉन्ड O आणि R'. RC डबल बॉन्ड O आणि R'. आता हे जे काही आहे हे आहे ईस्टर. आता ईस्टरचं आपण काय करणार आहोत, हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ H+ मीडियम आणि हीट. आपल्याला काय मिळतं, RC डबल बॉन्ड O काय होतं
हा इथे ब्रेक होणार आहे. हा जो ऑक्सिजन आहे त्याला हायड्रोजन लागेल आणि हा जो R डॅश आहे याचा काय होणार आहे तर अल्कोहोल होणार आहे. तर बघा, ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर प्रोड्युसेस कार्बॉक्सिलिक ॲसिड आणि अल्कोहोल. तर RC डबल बॉन्ड O R डॅश, O आणि R मधला बॉन्ड काय झाला तर ब्रेक झाला. बॉन्ड ब्रेक झाल्यावर हा जो O आहे त्याला हायड्रोजन ॲड झाला, तुम्हाला मिळालं कार्बॉक्सिलिक ॲसिड. आणि हा जो R डॅश आहे त्याला OH लागला, तुम्हाला काय मिळालं तर अल्कोहोल. तर ईस्टर टू ॲसिड आणि अल्कोहोल हे आपल्याला पहिल्या रिॲक्शनमध्ये मिळालं आहे. आपण काय केलं आहे पण हायड्रोलिसिस इन ॲसिडिक मीडियम. आता आपण ईस्टरपासूनच कार्बॉक्सिलिक ॲसिड बनवू शकतो आणि ते बनवताना आपण हायड्रोलिसिसच करणार आहोत, पण ते हायड्रोलिसिस आपण इन प्रेझेन्स ऑफ बेस करणार आहोत. ते बघा कसं, RC डबल बॉन्ड O R डॅश काय करणार आहोत हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ बेसिक मीडियम आणि हीट. आता काय होणार आहे तर आपल्याला प्रॉडक्ट सेमच मिळणार आहे. RC डबल बॉन्ड OH आणि R डॅश OH हे आपल्याला प्रॉडक्ट सेम मिळणार आहे, पण इथे आपण बेस वापरत असल्यामुळे आपल्याला जे ॲसिड मिळतं ना ते डायरेक्ट RC डबल बॉन्ड OH असं न मिळता ते आपल्याला मिळतं O-Na+. आता असं का, कारण बेसिक मीडियममध्ये असल्यामुळे हा जो हायड्रोजन आहे ॲसिडचा तो NaOH काढून घेणार, कारण ॲसिड्स आर इलेक्ट्रॉन डोनर आणि आपल्याला सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड मिळतं. प्रॉडक्ट आयसोलेट केल्यानंतर यावर तुम्ही डायल्यूट HCl जेव्हा ॲड कराल तेव्हा तुम्हाला परत कार्बॉक्सिलिक ॲसिड म्हणजे हा फॉर्म तुम्हाला ॲसिडचा मिळेल. तर एवढाच फरक आहे. जेव्हा आपण ईस्टर टू ॲसिड करतो, ईस्टर टू अल्कोहोल करतो, तेव्हा आपण हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ H+ मीडियम आपण करू शकतो आणि हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ OH- आयन हेही करू शकतो. फक्त आपल्याला जेव्हा बेसिक मीडियममध्ये हायड्रोलिसिस करायचं असतं तेव्हा आपल्याला काय मिळतं तर सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. तर इथे आपण फ्रॉम ईस्टर्स ही पण मेथड शिकलेलो आहोत. तर आता मी तुम्हाला होमवर्क म्हणून 2 ईस्टर देते, मी एक तुम्हाला करून दाखवते. आता मी जे स्टार्टिंग मटेरियल ईस्टर घेते आहे ते ईस्टर असं आहे, हे आहे ईस्टर. आता ह्या ईस्टरवरती ईस्टरचं आपण काय करणार आहोत हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ H+ आणि हीट. आता काय करूया तर O आणि R यातला बॉन्ड ब्रेक करू आपण. तर काय होईल तर बेन्झीन रिंगवर काय झाला CH2 C डबल बॉन्ड OH आणि काय झालं CH3OH. काय मिळालं आहे कार्बॉक्सिलिक ॲसिड आणि अल्कोहोल. मी ब्रेक जिथं केलं आहे तसंच तुम्ही ब्रेक केलं तर तुम्हाला एकदम व्यवस्थित प्रॉडक्ट्स मिळतील. आता मी तुम्हाला 2 ईस्टर्स देते, ते ईस्टर्स तुम्ही घरी ट्राय करायचे आहेत हायड्रोलिसिससाठी. CH3 CH2 C डबल बॉन्ड O ET. ET म्हणजे परत हाच ग्रुप असतो CH2 CH3. आणि दुसरा आहे कुठलाही रिंग असू द्या काहीही असू द्या, आपलं जे काही बेसिक आहे त्या बेसिकपासून लांब जायचं नाही. बेसिकपासून लांब जायचं नाही याचा अर्थ काय आहे तर कुठलीही रिंग दिसू द्या, आपल्याला माहिती आहे की ब्रेक कुठे होतं तिथे आधी डॉटेड लाईन काढून घ्या. तुम्हाला अलीकडे पलीकडे काहीही देऊ शकतात. बेसिक चेंज हा कुठे होतो त्यावर जर का तुम्ही फोकस केला ना, तुम्हाला कुठलाही रिॲक्टंट येऊ द्या तुम्ही व्यवस्थित रिॲक्शन लिहू शकाल. अजिबात घाबरायचं नाही. अशा रिंग्स वगैरे बघितल्या की ह्या रिंगनी काही फरक पडत नाही. लक्ष कुठं हवं आहे फंक्शनल ग्रुपवर. फंक्शनल ग्रुपवर कशाची रिॲक्शन होती आहे, कुठे ब्रेकिंग होतं आहे हे जर का तुमच्या लक्षात असेल तर कुठलाही रिॲक्टंट तुम्हाला तयार करून दिला ना, तुम्ही आरामात त्याचा प्रॉडक्ट तयार करू शकाल. एक मी दिली आहे बेसिक मीडियममध्ये. तर जो प्रॉडक्ट आहे कार्बॉक्सिलिक ॲसिडचा तो लिहिताना मात्र काळजी घ्या. आणि एक आहे ॲसिडिक मीडियममध्ये, तिथे तुम्ही डायरेक्ट COOH असं लिहू शकता. आता पुढच्या मेथडकडे वळूया. पुढची मेथड आहे प्रिपरेशन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड फ्रॉम अल्किल बेन्झीन. आता अल्किल बेन्झीनच म्हणलं आहे त्यामुळे जे ॲसिड तयार होणार आहेत ते ॲसिड्स असणार आहेत अरोमॅटिक ॲसिड्स.
जे ॲसिड्स असणार आहेत ते ॲसिड्स कुठले असणार आहेत, अरोमॅटिक ॲसिड्स. आता बघूया आपण जो रिएजंट यासाठी वापरतात तो रिएजंट आहे KMnO4. सो अल्किल बेन्झीन मी घेतलेला आहे. रिॲक्शन ऑफ अल्किल बेन्झीन विथ KMnO4 म्हणजे टोल्विनची रिॲक्शन KMnO4 बरोबर केली. काय होतं तर हा जो कार्बन आहे जो डायरेक्टली बेन्झीन रिंगला अटॅच्ड आहे त्याला काय अटॅच होणार आहे तर COOH. काय मिळणार आहे त्याला, बेन्झोइक ॲसिड. म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की बेन्झीन रिंगवर कितीही मोठी कार्बन चेन असेल आणि KMnO4 जर का आला तर त्याचा प्रॉडक्ट हा नेहमी बेन्झीन रिंगवर COOH असाच असतो. आता समजा आपल्याकडे असा स्टार्टिंग मटेरियल आहे आणि त्याची रिॲक्शन जर आपण केली आहे KMnO4 बरोबर, तर आपल्याला जो काही प्रॉडक्ट मिळणार आहे तो प्रॉडक्ट असा असणार आहे बेन्झोइक ॲसिड. बघायचंच नाही वरती किती कार्बन आहेत, मेन जो प्रॉडक्ट असणार आहे तो असणार आहे बेन्झोइक ॲसिड. हा जो कार्बन आहे या कार्बनचं कन्वर्जन होतं कार्बन डायऑक्साईड आणि हा जो हायड्रोजन आहे त्याला ऑक्सिजन ॲड होतो आणि आपल्याला मिळतं वॉटर. तर एकच बेसिक लक्षात ठेवायचं, बेन्झीन रिंगवर कितीही मोठ्या कार्बनची चेन असू द्या आपला जो प्रॉडक्ट आहे तो नेहमी बेन्झीन रिंगवर COOH हा असाच असणार आहे, यामध्ये फरक होणार नाही. आता समजा आपल्याकडे असं एक स्टार्टिंग मटेरियल आहे, याला आपण काय म्हणतो तर याला आपण म्हणतो सायक्लोहेक्सिन. आता या सायक्लोहेक्झिनची रिॲक्शन आपण KMnO4 बरोबर जेव्हा करू तेव्हा काय होतं तर हा KMnO4 हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड ब्रेक करतो. म्हणजे हे जे स्टार मार्क केलेले 2 कार्बन आहेत हे 2 कार्बन काय होणार आहेत, सेपरेट होणार, यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होईल. तर जेव्हा आपण यांना सेपरेट करतो याला आपण काय म्हणतो COOH आणि इथे पण काय लिहितो COOH. कारण KMnO4 हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. कंप्लीट ऑक्सिडेशन केल्याशिवाय KMnO4 थांबत नाही. म्हणून जर तुम्हाला आठवत असेल तर आपण काय केलं होतं तर प्रायमरी अल्कोहोल टू अल्डिहाइड आणि अल्डिहाइड टू ॲसिड असं जेव्हा आपण जात होतो तेव्हा आपण KMnO4 वापरला. पण जेव्हा आपल्याला अल्कोहोल टू अल्डिहाइड या स्टेजला थांबायचं होतं तेव्हा आपण KMnO4 नाही वापरला. त्याचं कारण एकच आहे की KMnO4 हा डायरेक्ट अल्कोहोल टू कार्बोक्सिलिक ॲसिड असा फायनल प्रॉडक्ट देतो. आपल्याला रिॲक्शन इंटरमिजिएट स्टेजला म्हणजे अल्डिहाइडला थांबवायची आहे आणि अल्डिहाइडला रिॲक्शन थांबवायची आहे तर ऑक्सिडायझिंग एजंटची जी स्ट्रेंथ आहे ती आपण थोडी कमी वापरायला पाहिजे. म्हणून आपण तिथे KMnO4 वापरत नाही तर तिथे आपण काय वापरतो PCC पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. मला असं वाटतं आहे की तुम्हाला या रिॲक्शन्स आता समजल्या असतील. मी तुम्हाला हिंट्स पण सांगते की लक्षात कसं ठेवायचं त्यावर विशेष लक्ष द्या. आता पुढची जी रिॲक्शन आपण बघणार आहोत ती रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन आहे प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. आता पुढची रिॲक्शन जी आपण बघणार आहोत ती रिॲक्शन आहे ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन. आता ग्रिग्नार्ड रिएजंट आपल्याला माहिती आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट काय आहे तर ग्रिग्नार्ड रिएजंट आहे RMgX. RMgXमध्ये मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड किंवा मिथाइल मॅग्नेशियम क्लोराईड. आता हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे याला आपण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असं म्हणतो. आता समजा मी तो घेतला CH3MgBr. आता CH3 मायनस आहे आपल्याला माहिती आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला कार्बन आणि मेटल हे दोन्ही अटॅच्ड असल्यामुळे याला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असं म्हणतात. आता याची रिॲक्शन आपल्याला कशावर करायची आहे तर कार्बन डायऑक्साईडवर करायची आहे. याची रिॲक्शन आपल्याला कशावर करायची आहे कार्बन डायऑक्साईड. मी काय केलं CH3 मायनसचा अटॅक या कार्बन डायऑक्साईडवर केला तर मला काय मिळालं बघा. मी CH3 लिहून घेते, तो अटॅक झाला या कार्बोनिलवर म्हणून मी याला लिहिते आहे C डबल बॉन्ड O आणि त्यानंतर इथे मी लिहिते आहे O मायनस, इथे लिहिणार आहे Mg, इथे लिहिणार आहे Br. तर हा आहे कॉम्प्लेक्स आणि याचं हायड्रोलिसिस झालं की आपल्याला मिळतं CH3 C डबल बॉन्ड O आणि OH.
आता ही रिॲक्शन पहिली जी आहे ती आपण करतो ड्राय इथरमध्ये. अशा पद्धतीत आपण कार्बन डायऑक्साईडपासून कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करू शकतो. तर आपण लक्षात काय ठेवायचं आहे बघा, कार्बन डायऑक्साईडमधला सी डबल बॉन्ड ओ म्हणजे हा सी डबल बॉन्ड ओ तो काय होतो, सी डबल बॉन्ड ओ ओ एच हा जो कार्बोनिल आहे तो बनतो. आणि हा जो अल्किल ग्रुप जो सी डबल बॉन्ड ओला अटॅच होतो तो कुठून येतो, तर तो येतो ग्रिग्नार्ड रिएजंटमधून. मग जर तुम्हाला मी कुठलंही कॉम्बिनेशन दिलं तर ते कुठलंही कॉम्बिनेशन तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. मग कसं सॉल्व्ह करता यायला पाहिजे, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं मला आत्ता प्रिपेअर करायचं आहे CH3 CH2 CH2 सी डबल बॉन्ड ओ आणि OH हा मला तयार करायचा ॲसिड काय वापरून, तर ग्रिग्नार्ड रिएजंट वापरून. मग मी काय करणार आहे, तर सी डबल बॉन्ड ओ याच्यावर मी अटॅक करणार आहे. कशाचा, तर आपल्याला माहिती आहे की सी डबल बॉन्ड ओ OH मधला हा जो सी डबल बॉन्ड ओ आहे हा कुठून येतो आहे, तर ड्राय आईसमधून येतो आहे. आता काय राहिला आहे, तर हा अल्किल ग्रुप राहिला आहे. अल्किल ग्रुप कसला आहे, CH3 CH2 CH2 Mg आणि Br. ही रिॲक्शन होते ड्राय इथरमध्ये. आता हा जो CH2 मायनस आहे त्याचा अटॅक आपण कार्बोनिलवर केला तर आपल्याला काय मिळणार आहे, सी डबल बॉन्ड ओ. आता ते कसं ते बघा, CH3 CH2 CH2 सी डबल बॉन्ड ओ मायनस Mg Br. आणि आता याच्यावरती जेव्हा आपण H2O ॲडिशन करू इन प्रेझन्स ऑफ ॲसिड आपल्याला काय मिळालं, CH3 CH2 CH2 सी डबल बॉन्ड ओ आणि OH. तर असं आपण हे ॲसिड प्रिपेअर करतो कशापासून, तर ड्राय आईस आणि ग्रिग्नार्ड रिएजंट. तर आपण लक्षात ठेवूया की ग्रिग्नार्ड रिएजंट आणि ड्राय आईस हे दोन्हीही वापरून आपण कार्बोक्सिलिक ॲसिड तयार करू शकतो. ग्रिग्नार्ड रिएजंटमधून येतो कार्बोनिल आणि अल्किल ग्रुप येतो ग्रिग्नार्ड रिएजंटमधून. तुम्हाला कुठलंही कार्बोक्सिलिक ॲसिड दिलं तरी तुम्हाला आरामात जमायला पाहिजे. आता जर का मी तुम्हाला बेन्झोइक ॲसिड तयार करायला सांगितलं बाय यूजिंग ग्रिग्नार्ड रिएजंट अँड ड्राय आईस. आता हे कार्बोक्सिलिक ॲसिड बेन्झोइक ॲसिड तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंट वापरून तयार करू शकता. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. आता आपण जाऊया पुढच्या टॉपिककडे. पुढचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे प्रॉपर्टीज. आता आपण सगळ्यांच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत, अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड तिन्हीच्याही. तर आता आपण बघतोय प्रॉपर्टीज, त्यामध्ये काही पॉईंट्स मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी किंवा ज्यावरती क्वेश्चन विचारू शकतात असे काही पॉईंट्स मी बोर्डवर लिहिलेले आहेत. त्यातला पहिला आहे नेचर ऑफ बॉन्ड, दुसरा आहे फिजिकल स्टेट, तिसरा आहे सोल्युबिलिटी, चौथा आहे बॉइलिंग पॉईंट, पाचवा आहे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आणि सहावा आहे स्टेरिक इफेक्ट्स. तर प्रॉपर्टीज वगैरे लक्षात ठेवताना आपण या पॉईंट्सकडे लक्ष दिलं तर आपले सगळे पॉईंट्स कवर होतील. तर पहिला जो दिलेला आहे तो आहे नेचर ऑफ बॉन्ड. आता नेचर ऑफ बॉन्डमध्ये काय, तर आपण सगळ्याचं सायमल्टेनियसली बघणार आहोत, म्हणजे अल्डिहाइडचं पण बघणार आहोत, त्यानंतर लगेचच आपण कीटोनचं बघणार आहोत, कार्बोनिलच आहे म्हणून, आणि त्यानंतर आपण कार्बोक्सिलिक ॲसिडचंही बघणार आहोत. आता नेचर ऑफ बॉन्ड म्हणजे हा जो कार्बोनिल आहे या कार्बोनिलमध्ये ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह, कार्बन हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, त्यामुळे तिथे पोलॅरिटी जनरेट होते. का, कारण ऑक्सिजन स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढणार, सो ऑक्सिजन विल गेन slightly negative charge and a carbon will become electron deficient, and because of this polarity get generated in this carbonyl compound and we call this compound as a polar covalent compounds. So this carbonyl have polar covalent nature. Remember this compounds in these three compounds, aldehyde, ketones and carboxylic acids, all the three carbonyl carbons are polar carbons. They have polar covalent bond between them. Next is physical state. Physical state, lower member of aldehydes, that is formaldehyde, or we can say formaldehyde is a gas and the other aldehydes are liquid, and as the number of carbon atom goes on increasing they become solid. Then ketones,
acetone, the first member of ketone, acetone, CH3, C double bond O, CH3, is a liquid. As a number of carbon goes on increasing, liquid state get converted into solid state. Next is a carboxylic acid. Carboxylic acids are also in liquid state. Next, and more the number of carbon atom, then the physical state changes to solid. Next is a solubility. Solubility of all these three functional groups in water: formaldehyde, ketone and carboxylic acid. All the three functional groups can form hydrogen bond with water. How they form hydrogen bond? R, C double bond O and H. बघा, हायड्रोजन बॉन्ड फॉर्म झाला, ऑक्सिजन डेल्टा minus delta, hydrogen plus delta. So like aldehyde, ketone also form a hydrogen bonding and this carboxylic acid also form a hydrogen bonding. आता हायड्रोजन बॉन्डिंग इथे तो दोन पद्धतीने फॉर्म करू शकतो का? त्याच्याकडे चान्स आहे, कारण बघा आर सी डबल बॉन्ड ओ इथून एक फॉर्म करेल आणि ओ एच या हायड्रोजनपासून पण तो फॉर्म करेल, किंवा हायड्रोजन मी खाली काढला इथून पण तो काय करेल, हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करेल. सो हायड्रोजन बॉन्डिंग तिन्हीमध्ये पॉसिबल आहे, म्हणून यांची सोल्युबिलिटी वॉटरमध्ये आहे. अर्थातच लोअर मेंबर्स आर सोल्युबल इन वॉटर अँड ॲज अ नंबर ऑफ कार्बन ॲटम इन्क्रीजेस सोल्युबिलिटी गोज ऑन डिक्रीजिंग, कारण ऑर्गॅनिक पार्ट वाढतो, पोलॅरिटी कमी होते ॲज कम्पेअर्ड टू कार्बन कार्बन कंपाऊंड. जी पोलॅरिटी आहे कंपाऊंडची ती कमी होते. पोलॅरिटी कमी झाली की सोल्युबिलिटी जी आहे वॉटरमधली ती कमी होणार. तर आता नेक्स्ट जो आहे तो आहे बॉइलिंग पॉईंट. आपल्याला माहितीच आहे की बॉइलिंग पॉईंट जसे जसे कार्बन वाढतील तसे तसे त्यांचे बॉइलिंग पॉईंट हे वाढत जाणार आहे. अल्डिहाइड आणि कीटोन दोन्हीच्या बाबतीतही मी तेच सांगेल. आता कार्बॉक्सिलिक ॲसिड, कार्बॉक्सिलिक ॲसिडचे बॉइलिंग पॉईंट हे अल्कोहोल, फेनॉल, इथर किंवा अल्डिहाइड, कीटोन या सगळ्यापेक्षा जास्त बॉइलिंग पॉईंट आहे कार्बॉक्सिलिक ॲसिडचा. त्याचं कारण काय आहे तर ते त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेक करायला तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी अप्लाय करावी लागते, म्हणून कार्बॉक्सिलिक ॲसिडचे बॉइलिंग पॉईंट हे सगळ्यात जास्त असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. आता आपण बघूया इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणजे काय. तर इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणजे कार्बोनिल कार्बन जो काही आहे अल्डिहाइडमध्ये, कीटोनमध्ये आणि कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये, तर या तिन्ही जे कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत यामध्ये सी डबल बॉन्ड ओ ची पोलॅरिटी कशी आहे, म्हणजे कोण जास्त इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, कुठला कार्बोनिल, अल्डिहाइडचा कार्बोनिल का कीटोनचा कार्बोनिल का ॲसिडचा कार्बोनिल, कुठला कार्बोनिल हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर बघूया आपण. इलेक्ट्रॉनिक फॅक्टर्स आहे. तर इलेक्ट्रॉनिक फॅक्टर्समधला आता आपण बघूया आर सी डबल बॉन्ड ओ आणि एच. इथे पण ऑक्सिजन इज डेल्टा मायनस आणि कार्बन इज डेल्टा प्लस. आर सी डबल बॉन्ड ओ आर, कार्बन डेल्टा प्लस, ऑक्सिजन डेल्टा मायनस. त्यानंतर आर सी डबल बॉन्ड ओ आणि ओ एच. आता इथे पण काय आहे, ऑक्सिजनवर आहे लोन पेअर, ओके, डेल्टा मायनस आणि डेल्टा प्लस. आता कोणता कार्बन हा जास्त इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, म्हणजे कुणाकडे इलेक्ट्रॉन कमी आहेत हे जर का आपल्याला शोधायचं असेल तर आपण कसं शोधणार आहोत. तर बघा ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, तो स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढणारच आहे. सो सगळे कार्बोनिल हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. पण आता आपल्याला या तिघांमध्ये कंपेअर करायचं आहे. तर कंपेअर करताना आपण त्याच्या आजूबाजूला कोण अटॅच्ड आहे त्याकडे फोकस करूया. जो अल्डिहाइडचा कार्बोनिल आहे त्याला एका साईडनी आहे कार्बन, तो जो कार्बन जो अल्किल ग्रुप नेहमी कार्बनला इलेक्ट्रॉन सप्लाय करत असणार आहे, हायड्रोजन नाही सप्लाय करणार. सो एका ठिकाणून त्याला इलेक्ट्रॉन सप्लाय होणार आहे. आता कीटोनच्या केसमध्ये दोन कार्बन दोन्ही साईडनी आहेत, दोन अल्किल ग्रुप दोन्ही साईडनी, म्हणजे काय होणार
तर अजूनच त्याला इलेक्ट्रॉन सप्लाय होणार आहे. म्हणजे हा कमी इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. म्हणजे याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत कारण दोघंही जण देत आहेत. याच्याकडे अल्डिहाइडमध्ये कीटोनपेक्षा कमी आहे कारण का एकच अल्किल ग्रुप त्याला इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतो आहे. आता इथे तर काय होतं आहे की ऑक्सिजनची लोन पेअर ही रेझोनन्समध्ये, म्हणजे ही लोन पेअर डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट होऊन हा O- होऊच शकतो. आणि जर का हे असं होत असेल ना, म्हणजे तर हा जो कार्बन आहे याला आपण इलेक्ट्रॉन डेफिशियंट फारसं नाही म्हणू शकत कारण त्याला नेहमीच 4 बॉन्ड असतीलच, बरोबर, कारण +R इफेक्ट दाखवतोय तो. मग आपल्याला जर का डेफिशियन्सी ऑर्डर ठरवायची असेल तर अल्डिहाइडचा कार्बोनिल हा सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन डेफिशियंट, मग कीटोनचा कार्बोनिल आणि मग कार्बॉक्सिलिक ॲसिडचा कार्बोनिल, अशी त्यांची काय आहे तर ऑर्डर आहे इलेक्ट्रॉन डेफिशियन्सीची. ठीक आहे. आता आपण पुढे वळूया. पुढे जातानाही आपल्याला स्टेरिक फॅक्टर्स बघायचे. तर स्टेरिक फॅक्टर्स आपल्याला बघताना आपल्याला काय चेक करायचं आहे तर अटॅक जेव्हा होणार आहे अल्डिहाइडवर आणि कीटोनवर तेव्हा अटॅक कुणावर फास्ट अटॅक होईल. तर आता पहिलं आपण बघूया की अटॅक कोण करणार आहे. आत्ताच आपण पाहिलं की कार्बोनिल कार्बन हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, बरोबर आहे. डेल्टा- चार्ज ऑक्सिजनवर, डेल्टा प्लस चार्ज हा कार्बनवर. आता यावर अटॅक करेल अर्थातच न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईलनी अटॅक करण्यामागचं कारण हा जो कार्बन आहे तो पॉझिटिव्ह आहे. मग आता न्यूक्लिओफाईल हा कुणावर फास्ट अटॅक करेल, कीटोन्सवर करेल की अल्डिहाइड्सवर करेल. तर अर्थातच तो कुणावर अटॅक करणार तर अल्डिहाइडवर करणार. का? पहिलं कारण याला हा जो कार्बन आहे हा जास्त इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, हे पहिलं कारण त्याला एकच कार्बन इलेक्ट्रॉन सप्लाय करतोय. हा जो कीटोनचा कार्बन आहे ह्याला 2 R ग्रुप आहेत, 2 कार्बन ह्याला इलेक्ट्रॉन सप्लाय करणार आहे. मग जर का 2 कार्बन ह्याला इलेक्ट्रॉन सप्लाय करत असतील ना तर मग त्या केसमध्ये हा कार्बनकडे इलेक्ट्रॉन येणार आहेत, याला तुम्ही इलेक्ट्रॉन डेफिशियंट नाही म्हणू शकत. म्हणून न्यूक्लिओफिलिक अटॅक यावर थोडा उशिरा होईल किंवा कमी होईल. आता हा जेव्हा Nu- अटॅक करेल या कार्बोनिल कार्बनवरती तर याला एका साईडनी आहे हायड्रोजन, एका साईडनी आहे कार्बन आणि याला दोन्ही साईडनी कार्बन आहेत. तर आपल्याला माहिती आहे कार्बनची साईज मोठी आहे हायड्रोजनपेक्षा, त्यामुळे जेव्हा Nu- अटॅक करायला येईल तेव्हा एका साईडला थोडीशी जागा मोकळी असल्यामुळे, कारण ॲटम छोटा अटॅच्ड आहे, हा अटॅक फास्टर होणार आहे ॲज कम्पेअर्ड टू कीटोनच्या कार्बोनिलवर होणारा अटॅक. तर याला आपण म्हणतो स्टेरिक फॅक्टर, गर्दी. तर अल्डिहाइडमध्ये कमी गर्दी आहे कारण एका साईडने हायड्रोजन आहे कार्बोनिल कार्बनच्या, आणि कीटोनमध्ये गर्दी आहे कारण दोन्ही साईडनी कार्बनच आहेत. इथं अरोमॅटिक रिंग पण असू शकते. मग आता तर लक्षात घ्या, एका साईडनी R आहे, मध्ये C डबल बॉन्ड O, आणि जर का बेन्झिन रिंग असेल तर सांगा Nu- अटॅक कसा असेल तर तो अटॅक अतिशय स्लो असेल. कारण एक तर स्टेरिक फॅक्टर, दुसरं काय तर इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. हा पाय बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, इथे कॉन्जुगेशन आहे. म्हणजे हा कार्बनला कोणीतरी सारखं इलेक्ट्रॉन देणार आहे, एकतरी बेन्झिन रिंग किंवा त्याच्याकडे स्वतःकडे असणारा डबल बॉन्ड, म्हणजे तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट होणारच नाही किंवा खूप कमी इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी तो दाखवेल. म्हणून Nu- अटॅक पण त्याच्यावर कसा होणार आहे तर उशिरा होणार आहे. मला असं वाटतं आहे की इथेपर्यंत हे सगळे पॉईंट्स तुम्हाला लक्षात आले असतील. आता आपण पुढे वळूया. तर आता आपल्याला हे लक्षातच आलं आहे की अल्डिहाइड्स आणि कीटोन्स या कुठल्या रिॲक्शन दाखवतात तर न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन त्या दाखवतात. कारण कार्बोनिल कार्बन जो आहे तो कसा आहे इलेक्ट्रॉन डेफिशियंट, सो न्यूक्लिओफाईल त्यांच्यावरती ॲड होऊ शकतो. तर आपल्याला पहिला पॉईंट कळालेला आहे की अल्डिहाइड आणि कीटोन काय दाखवतात तर न्यूक्लिओफिलिक ॲडिशन्स रिॲक्शन्स दाखवतात. आता आपण पुढे जाऊन आता आपण काय करणार आहोत तर पहिलं काम जे आपण करणार आहोत ते आपण केमिकल रिॲक्शन्स बघणार आहोत. मला माहिती आहे की तुमच्या पुस्तकामध्ये ज्या काही टेस्ट आहेत अल्डिहाइड आणि कीटोन डिटेक्शनच्या ज्या काही टेस्ट दिलेल्या आहेत त्या टेस्टचा पार्ट मी पर्पजफुली थोडा वेळाने घेणार आहे. त्याचं कारण आत्ताच आपण इलेक्ट्रॉनिक फॅक्टर शिकल्यामुळे आत्ता मला लगेचच केमिकल रिॲक्शन तुम्हाला समजवणं हे सोपं जाणार आहे.
केमिकल टेस्टचा भाग माझ्या लक्षात आहे आणि मी घेणार आहे. हा सिक्वेन्स मी इथे चेंज करते आहे, एवढं फक्त एक गोष्ट नोट करा आणि थोडं कोऑपरेट करा. जेव्हा काही चेंजेस केले जातात तेव्हा ते चेंजेस काहीतरी विचार करून केले जातात, कारण काही वर्षांचा अनुभव आहे, माहिती आहे की काय सोपं जाऊ शकतं आणि काय अवघड जाऊ शकतं. तर सगळ्यांच्या सोयीने व्हावं आणि सगळ्यांना सोपं वाटावं हा एकच उद्देश त्याच्या पाठीमागे असतो. आपण बघूया आता. पहिल्यांदा आपल्याला जी ॲडिशन करायची आहे अल्डिहाइडवर, ती ॲडिशन आपण करणार आहोत HCNची. पहिली ॲडिशन जी आपण करणार आहोत ती ॲडिशन करणार आहोत HCNची. आता HCN काय आहे, तर HCN आहे हायड्रोजन सायनाइड. HCN जो आहे तो आहे हायड्रोजन सायनाइड CN-. तो अटॅक कुणावर करतो, तर अल्डिहाइडच्या कार्बोनिलवर. काय होईल RC. ओके, इथे होणारे O-. ठीक आहे, हा हायड्रोजन ॲज इट इज, हा काय ॲड झाला तर CN, आणि हा जो हायड्रोजन आहे O- घेऊन टाकतो आणि आपल्याला मिळतं सायनोहायड्रीन. आपल्याला काय मिळतं सायनोहायड्रीन. आता फरक एवढाच होणार आहे की RC⋯O आणि R' जर का असेल आणि आपण त्याच्यावर अटॅक केला HCNचा, तर मात्र काय होईल तर RCOH CN आणि R'. इथे H होता, इथे R' आला, इथे H आहे, इथे R' येणार आहे, एवढंच. आणि हा जो प्रॉडक्ट आहे याला म्हणतात सायनोहायड्रीन. आता अटॅक कुणी केला CN-, कारण CN- जो आहे तो निगेटिव्ह आहे, कार्बोनिल कार्बन आहे इलेक्ट्रॉन डेफिशियंट. आता बघा थोडं ॲडिशनल आपण माहिती बघूया की हा जो सायनोहायड्रीन आपल्याला मिळतो, या सायनोहायड्रीनवर जर का आपण वॉटरची ॲडिशन केली 2 टाइम्स H2O इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट HCl, तर CN म्हणजे काय आहे C⋯N, बरोबर आहे. आणि मगाशीच आपण बघितलं की सायनाइडवर 2 वेळा वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन केली इन प्रेझन्स ऑफ ॲसिड, डायल्यूट ॲसिड, तर आपल्याला काय मिळतं कार्बोक्सिलिक ॲसिड. मग तुम्ही याचा प्रॉडक्ट लिहू शकता RCOH R' आणि COOH. ओके, आणि नेक्स्ट जे आहे ते आपण काय करू शकतो, अजून एक रिॲक्शन आपण जर का याच्यावर केली ती आहे SnHCl 6 नेसेंट हायड्रोजन. आता जर ही केलं तर रिडक्शन होणार, आणि जेव्हा सायनाइडचं आपण रिडक्शन करतो तेव्हा आपल्याला मिळतं CH2NH2 RCOH R', इथे मिळणार आहे आपल्याला CH2 आणि NH2. तर असं हा जो सायनोहायड्रीन मिळतो त्याला तुम्ही ॲसिड फंक्शनल ग्रुपमध्ये कन्वर्ट करू शकता. सायनाइडचंच अमीनमध्ये सुद्धा तुम्ही कन्वर्जन करू शकता. हा मी थोडा ॲडिशनल पार्ट सांगितला आहे, हा तुमच्या पुस्तकात कुठेही मेन्शन केलेला नाही आहे. ज्या रिॲक्शन झाल्यात आपल्या त्या झालेल्या रिॲक्शन आपण इथे कशा पद्धतीत वापरू शकतो, झालेले रिएजंट, हे फक्त दाखवून देण्यासाठी केलेलं आहे, हे पुस्तकात नाही आहे. तर तुम्हाला पहिली ॲडिशन कळाली असेल, ती ॲडिशन आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. आता पुढे जाऊया. आता आपण ही जी पुढची रिॲक्शन बघतोय ती आपण बघतोय की अल्डिहाइड आणि कीटोन या दोन्हीवर आपल्याला रिॲक्शन कशाची करायची आहे, तर सोडियम बायसल्फाइडची रिॲक्शन आपल्याला करायची आहे. तर सोडियम बायसल्फाइड म्हणजे काय आहे NaHSO3. आता हा जो काही NaHSO3 आहे, या NaHSO3ची मी रिॲक्शन पहिल्यांदा केली अल्डिहाइडवर RC⋯OH. आता काय झालं NaHSO3 ॲडिशन होणार आहे सिम्पल ॲडिशन. आपल्याला काय करायचं आहे RCOSO3Na ॲड होतो, जो O आहे तो O- होऊन तिथे होतो OH आणि H ॲज इट इज, म्हणजे आपल्याला काय मिळालं आहे ॲसिटाल्डिहाइड सोडियम बायसल्फेट ॲडिशन कंपाऊंड. हीच सेम रिॲक्शन आपण कीटोनवर पण करू शकतो RC⋯OR प्लस NaHSO3. आता ही ॲडिशन झाल्यावर आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो तो असा आहे RCOH, इथे R आणि इथे मिळतं SO3Na. तर अशा पद्धतीत आपण
सोडियम सल्फाईडची जी रिॲक्शन आहे ती अल्डिहाइडवर पण केलेली आहे आणि कीटोन्सवर पण ती ॲडिशन आपण केलेली आहे. सिम्पल ॲडिशन प्रॉडक्ट मिळतो, प्रेसिपिटेट मिळतो, व्यवस्थित तुम्हाला कंपाऊंड आयसोलेटसुद्धा करता येतो. आता आपण पुढची ॲडिशन बघूया. ॲडिशन ऑफ अल्कोहोल ऑन अल्डिहाइड अँड ॲडिशन ऑफ अल्कोहोल ऑन कीटोन. काय प्रॉडक्ट मिळतो ते बघूया. ॲडिशन ऑफ अल्कोहोल बघतोय आता आपण. आधी अल्डिहाइडवर करूया. RC डबल बॉन्ड OH प्लस ROH in presence of dilute HCl. आता काय झालंय तर अल्कोहोलच्या ओनी अटॅक केलाय कार्बोनिल कार्बनवर, वरती झालाय O मायनस. हा O मायनस हा हायड्रोजन काढून घेतो, ऑक्सिजन हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक होईल, आपल्याला मिळेल RCH. इथे आहे OR आणि इथे आहे OH. आता आपण काय करू शकतो, अजून एकदा आपण H+ ची ॲडिशन करू शकतो आणि अल्कोहोलचा अटॅक अजून एकदा आपण करूया. H+ ची ॲडिशन केल्यावर काय होईल किंवा H+च्या प्रेझेन्समध्ये काय होईल तर ऑक्सिजनची लोन पेअर हा हायड्रोजन परत घेणार, आपल्याला मिळेल RCOH2 प्लस ORH. आता हा अल्कोहोल इथे परत अटॅक करेल, हा वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल आणि आपल्याला मिळेल RCOR OR आणि H. याला म्हणतात केटाल, सॉरी याला म्हणतात ॲसिटाल, कारण हे अल्डिहाइड पासून तयार झाले ॲसिटाल. आणि जेव्हा एक OH आणि एक OR ग्रुप असतो तेव्हा त्याला म्हणतात हेमी ॲसिटाल. ॲसिटाल आणि केटाल यातला बेसिक डिफरन्स काय, ॲसिटाल अल्डिहाइड पासून होतो आणि केटाल हे कीटोन पासून तयार करतात. हेमी ॲसिटाल म्हणजे अल्कोहोलच्या एका मॉलिक्यूलचा अटॅक केल्यानंतर अल्डिहाइडमध्ये एक OH ग्रुप येतो, एक OR ग्रुप येतो, त्याला म्हणतात हेमी ॲसिटाल. आणि त्यावर परत दुसऱ्या अल्कोहोल मॉलिक्यूलच्या अटॅक केला तर दोन्ही OR असे ग्रुप येतात, तर त्याला जे आपण म्हणतो त्याला आपण म्हणतो ॲसिटाल. तर अशा पद्धतीत आपण अल्कोहोलचा अटॅक केलेला आहे अल्डिहाइडवर. आता तुम्हाला जर थोडक्यात लक्षात ठेवायचं असेल की मला आलंय रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट दिलाय, रिएजंट दिलाय, मला प्रॉडक्ट लिहायचं आहे, तर तुम्ही कसा लिहू हे जर का तुम्हाला पटकन ओळखायचं असेल तर कसं लिहितात त्यासाठी मी हिंट सांगते. RC डबल बॉन्ड OH अल्डिहाइड आहे आपल्याकडे, त्यावर आपण ॲडिशन करणार आहोत अल्कोहोलची इन प्रेझेन्स ऑफ HCl. रिव्हर्सिबल रिॲक्शन असते ही. आता काय करायचं तर हा जो OR पार्ट आहे हा OR पार्ट आपल्याला ॲड करायचा आहे. RCH ॲज इट इज राहणार OR हा झाला फायनल प्रॉडक्ट, याला आपण म्हणतो ॲसिटाल. जेव्हा दोन OR ग्रुप असतात आणि अल्डिहाइड पासून बनलेलं असतं त्याला म्हणतो आपण ॲसिटाल. आणि जेव्हा एक याच्या आधीचा जो प्रॉडक्ट येतो हा ज्याच्यामध्ये एक OH ग्रुप आणि एक OR ग्रुप असतो त्याला आपण म्हणतो हेमी ॲसिटाल. आता जेव्हा तुम्हाला प्रॉडक्ट देतात लिहायला तेव्हा ते तुम्हाला काय करतात, फक्त तुम्हाला तिथे एखादा नवीन अल्किल ग्रुप हा इंट्रोड्यूस झालेला असतो, बाकी काही नाही, बाकी सगळं सेम असतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते CH3 C डबल बॉन्ड O आणि H यावर अटॅक केलेला आहे ROHचा इन प्रेझेन्स ऑफ H+ आयन. आता अल्कोहोल जो आहे तो आपण CH3OH असा घेऊया, तर काय होईल CH3C इथे येणार आहे OCH3, इथे पण येणार आहे OCH3 आणि हा हायड्रोजन ॲज इट इज. हा झाला फायनल प्रॉडक्ट, हा झाला आपला फायनल प्रॉडक्ट. आता या प्रॉडक्टकडे जर तुम्ही नीट बघितलं तर COC इथर लिंकेज आहे, इथर लिंकेज आहे. यावर तुम्ही H+चा अटॅक केला तर परत तुम्हाला अल्डिहाइड मिळतं आणि अल्कोहोलचा मॉलिक्यूल मिळतो. आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायचं असेल तर पहिल्यांदा काय करायचं, CH3CH हा जो O आहे त्याचा OH होतो आणि हा OCH3 ॲड होतो.
हा हे तुमचं पहिलं प्रॉडक्ट झालं, याला आपण म्हणतो हेमी ॲसिटाल. एक आहे OH, एक आहे OCH3. आणि यावर परत जर का तुम्ही CH3OHचा अटॅक केला तर जो काही तुम्हाला कंपाऊंड मिळतो तो असतो ॲसिटाल. आता आपण बघूया केटाल. केटाल फॉर्मेशन. केटाल फॉर्मेशनमध्ये वेगळं काहीच नाही आहे. RC डबल बॉन्ड O आणि R फक्त कीटोनवर ॲडिशन केलेली आहे. हा H जाऊन त्याच्या जागी येणारे R. नाव बदलणार आहे. नाव बदलून ॲसिटालच्या जागी आपण काय लिहिणार आहोत तर केटाल. इथे मिळेल आपल्याला केटाल. सेम इथे CH3C डबल बॉन्ड O आणि इथे झाली सायक्लोहेक्झेन रिंग. समजा यावर मिथेनॉलचा आपण अटॅक केलेला आहे. CH3C हा जो H आहे त्या Hच्या जागी आपल्याला काय मिळेल तर सायक्लोहेक्झेन रिंग. आणि CH3OHचा अटॅक केला तर आपल्याला काय मिळेल, आपल्याला इथे पहिल्यांदा मिळेल सायक्लोहेक्झेन रिंग आणि OCH3 आणि OH. आणि परत मिथेनॉलचा अटॅक केला तर जो OH होता त्याच्या जागी आपल्याला परत काय मिळालेलं आहे OCH3. तर अल्डिहाइड आणि कीटोन या दोन्हीवर अल्कोहोल्सची ॲडिशन होते आणि आपल्याला ॲसिटाल आणि केटाल असे फायनल प्रॉडक्ट्स मिळतात. ॲसिटाल मिळायच्या आधीची स्टेप जेव्हा एक OH असतो आणि एक OR असतो याला म्हणतात हेमी ॲसिटाल. आणि केटालमध्ये पण आपण तसंच पहिल्यांदा प्रॉडक्ट बघतो आणि मग फायनल जो प्रॉडक्ट मिळतो तो असतो केटाल. तर अशा प्रकारे आपण ॲडिशन बघितलेली आहे अल्डिहाइडवर आणि कीटोन्सवर अल्कोहोल्सची. आपल्याला घरी एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. ते एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देते आहे. ते पहिल्यांदा आपल्याला अटॅक करायचं आहे CH3C डबल बॉन्ड O CH2CH3वर. आता हा जो अटॅक आहे तो अटॅक कशाचा करणार आहे, आपल्याला काय करायचं आहे तर मी तुम्हाला एक कीटोन दिला CH3C डबल बॉन्ड O CH2CH3 आणि यावर ॲडिशन करायची आहे मिथेनॉलची इन प्रेझन्स ऑफ H+ मीडियम. आपल्याला काय जो प्रॉडक्ट येईल त्याचं स्ट्रक्चर काढायचं आहे. आणि सेम आता मी काय करणार आहे, रिंग फक्त दिलेली आहे, मी बाकी सगळं सेम आहे, आपल्याला घाबरायचंच नाही आहे. मी मगाशीच सांगितलं आहे C डबल ही जी रिंग आहे ती फक्त आपल्याला एक अल्किल ग्रुप म्हणून दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे काम या कार्बोनिलवर करायचं आहे. आता याच्यावरती अटॅक पण आपण मिथेनॉलचा करणार आहे इन प्रेझन्स ऑफ H+. तर आपल्याला जो काही प्रॉडक्ट मिळणार आहे त्या प्रॉडक्टचं आपल्याला स्ट्रक्चर काढायचं आहे. हा होमवर्क आहे आणि हा होमवर्क सगळ्यांनी करायचा आहे. आता आपण पुढच्या रिॲक्शनकडे जाऊया. आता अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड. आता हा आज झालेला जो पार्ट आहे हा आज झालेला पार्ट मी अतिशय लिमिटेड आजचा घेतलेला पार्ट मुद्दाम मी लिमिटेड घेणार आहे कारण आज आपण जे बघितलेलं आहे ते प्रिपरेशन बघितलेलं आहे. त्यामुळे हे जे लेक्चर आहे हे लेक्चर मी मुद्दाम कमी केलेलं आहे. आता एकदा ह्या रिॲक्शन तुमच्या आज करून झाल्या की उद्या मी पहिल्यांदा तुमचा फ्लोचार्ट घेणार आहे. म्हणजे प्रिपरेशनचे फ्लोचार्ट्स आपण घेणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये आणि मग पुढच्या रिॲक्शन घेणार आहोत. काही गोष्टी मी मुद्दाम ब्रेक केलेल्या आहेत. तर जर आज असं झालं की आपलं लेक्चर जे आहे ते लेक्चर आपलं 1 तासाचं आहे तर 1 तासाच्या लेक्चर घेण्यामागे जो काही थॉट आहे तो असा आहे की आज जे झालेल्या काही ज्या प्रिपरेशनच्या रिॲक्शन आहे त्या प्रिपरेशनच्या रिॲक्शन डायजेस्ट व्हायला पाहिजे. लगेचच मी त्या फंक्शनल ग्रुपवर होणाऱ्या रिॲक्शन सुरू केल्या तर कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून आजच्या लेक्चरची लेंथ मात्र मी कमी करणार आहे आणि उद्या आधी आपण फ्लोचार्ट रिवाईज करणार आहोत आणि फ्लोचार्ट मी आजसुद्धा घेऊ शकते पण आज मी फ्लोचार्ट घेणार नाही. याचं कारण आज त्या सगळ्या रिॲक्शन तुम्ही प्रॅक्टिस करा. उद्या मी फ्लोचार्ट घेतल्यावर माझ्याबरोबर तुमच्या त्या रिॲक्शन रिवाईज होणार आहे. सो प्रिपरेशनची रिव्हिजन होईल आणि मग आपण रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन ह्या दोन्हीही घेणार आहोत. तर मला वाटतं आहे इथेपर्यंत तुम्हाला हा सगळा पार्ट व्यवस्थित समजलेला असेल. तर आत्ता जो आपण बघितला ॲडिशन ऑफ अल्कोहोलचा पार्ट, आता आपण पुढच्या रिॲक्शनकडे जाऊया. नेक्स्ट जो पार्ट आहे आपला तो आहे ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट ऑन कार्बोनिल कार्बन. तर आपण हा पार्ट अल्कोहोल प्रिपरेशनमध्ये बघितलेलाच आहे तरी आपण एकदा परत करूया.
आता आपल्याकडे आहे समजा फॉर्मॅल्डिहाइड आणि आता मी त्याच्यावर ॲडिशन करणार आहे CH3MgBr इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. तर आपल्याला जो कॉम्प्लेक्स मिळतो CH3- आहे आणि कार्बोनिल जो आहे तो पॉझिटिव्ह आहे, HCOMgBr इथे ॲड होतो, हायड्रोजन ॲज इट इज, इथे CH3. हा जो काही कॉम्प्लेक्स तयार होतो या कॉम्प्लेक्सचं हायड्रॉलिसिस केलं तर आपल्याला जे काही मिळणार आहे ते आहे प्रायमरी अल्कोहोल. तर आपल्याला माहितीच आहे हा रूल की कोणत्याही ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन जर का फॉर्मॅल्डिहाइडवर केली तर तुम्हाला काय मिळतं तर प्रायमरी अल्कोहोल मिळतं. आपण बघूया फॉर्मॅल्डिहाइडवरच तुम्ही घरी या रिएजंटची रिॲक्शन ट्राय करा. सायक्लोहेक्झेल मॅग्नेशियम ब्रोमाइड हा रिएजंट आहे, त्याची ॲडिशन आपल्याला करायची आहे फॉर्मॅल्डिहाइडवर आणि चेक करा जो प्रॉडक्ट येतो आहे तो असा आहे का, CH2OH त्याला येतं आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे. तर हा होमवर्क म्हणून तुम्ही लगेच करायला घेऊ शकता. त्यानंतर आपण आता अल्डिहाइडवरच रिॲक्शन करायची आहे, पण अल्डिहाइड अदर दॅन फॉर्मॅल्डिहाइड. ॲडिशन अल्डिहाइडवरच असणार आहे, पण ॲडिशन ही दुसऱ्या अल्डिहाइड्सवर असणार आहे, फॉर्मॅल्डिहाइडवर नसणार आहे. कारण फॉर्मॅल्डिहाइडची आपण बघितली आणि आपण कन्क्लूड केलेलं आहे की कुठल्याही ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन जर फॉर्मॅल्डिहाइडवर केली तर आपल्याला जो प्रॉडक्ट मिळतो तो असतो प्रायमरी अल्कोहोल. आता मी ॲसिटॅल्डिहाइडवर रिॲक्शन करते, CH3 C+O आणि H. आता RMgX आता मी ॲडिशन करणार आहे इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. आता हा जो R- आहे त्याचा अटॅक आपण करणार आहोत C+O. आपल्याला जे मिळेल ते असं असेल CH3COMgBr, इथे आहे R, इथे आहे H. आता याच्यावरती जर आपण वॉटरची ॲडिशन केली इन प्रेझन्स ऑफ ॲसिडिक मीडियम तर आपल्याला मिळतं CH3CHR आणि OH. म्हणजे आपल्याला जे काही मिळालं आहे ते मिळालं आहे सेकंडरी अल्कोहोल, अर्थात बाय प्रॉडक्ट आपल्याला लिहायचं आहे. बाय प्रॉडक्ट Mg आहे, Br आहे, OH आहे. तर हा जो काही आपल्याला सेकंडरी अल्कोहोल मिळतो तो कोणापासून मिळाला आहे तर अल्डिहाइडवर अटॅक केला, पण अल्डिहाइड अदर दॅन फॉर्मॅल्डिहाइड. तर ही झाली आपली दुसरी रिॲक्शन. आता तिसरी रिॲक्शन ज्यामध्ये आपण टर्शरी अल्कोहोल तयार करणार आहोत. तर टर्शरी अल्कोहोल तयार करण्यासाठी ग्रिग्नार्ड रिएजंटची ही रिॲक्शन आपल्याला कंपल्सरी कशावर करावी लागते तर कीटोन्सवर करावी लागते. तर ती कशी ते आपण बघूया. R C+O R' प्लस CH3MgBr. परत रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर, CH3- अटॅक करणारे कार्बोनिलवर, हा होणारे -RC. इथे ॲडिशन होते CH3ची, इथे पण होते ॲडिशन R'ची, इथे आपण ॲड करतो OMgBr. आता याचा हायड्रॉलिसिस करणार आहोत आपण. हायड्रॉलिसिस इन प्रेझन्स ऑफ ॲसिडिक मीडियम केलं की आपल्याला जो काही प्रॉडक्ट मिळतो तो असतो टर्शरी अल्कोहोल. बघा कसा टर्शरी अल्कोहोल आहे, 3R ग्रुप या कार्बनला अटॅच्ड आहेत आणि त्याला अल्कोहोल आहे COR, म्हणजे OH अशा ग्रुपला अटॅच्ड आहे, अशा कार्बनला अटॅच्ड आहे ज्याला 3 दुसरे कार्बन अटॅच्ड आहेत. सो आपल्याला काय मिळालेलं आहे तर टर्शरी अल्कोहोल. तर आपण एकदा समराईज करण्यासाठी एकदा लिहूया. फॉर्मॅल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट आपल्याला मिळतो प्रायमरी अल्कोहोल. आता अल्डिहाइड अदर दॅन फॉर्मॅल्डिहाइड, म्हणजे फॉर्मॅल्डिहाइड सोडून दुसरे कुठलेही प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट आपल्याला मिळतो सेकंडरी अल्कोहोल. त्यानंतर कीटोन प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट आपल्याला जो मिळतो तो मिळतो टर्शरी अल्कोहोल. तर असं आपण काय केलेलं आहे, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल हे आपण प्रिपेअर केलेले आहेत. आता
आजच्या लेक्चरमध्ये ज्या काही रिॲक्शन आपल्या झालेल्या आहेत त्या सगळ्या रिॲक्शन आपण घरी रिवाईज करणार आहोत. आजचं लेक्चर पर्पजफुली एवढ्या वेळासाठी घेतलेलं आहे, हे तुम्ही प्लीज नोट करा. त्याच्या मागे कारण असं आहे की आज आपण प्रिपरेशन्स बघितलेले आहेत, काल आणि आज प्रिपरेशन्स बघितलेले आहेत आणि आज आपण लगेच अल्डिहाइड आणि कीटोन्सच्या रिॲक्शन्स पण सुरू केलेले आहेत. हे सगळं एकदम जर का बंबाड झालं तर कन्फ्युजन होतं. ते कन्फ्युजन आपल्याला टाळायचं आहे म्हणून आज मी काही अल्डिहाइड कीटोनच्या रिॲक्शन सुरू केल्यात, काहीच रिॲक्शन. आणि आता उद्या आपण पहिल्यांदा काय करणार आहोत तर आपण थोडंसं पाठीमागे जाऊन अल्डिहाइड कीटोन आणि कार्बॉक्सिलिक ॲसिडच्या प्रिपरेशनचे आधी आपण चार्ट तयार करून घेऊ, म्हणजे काल झालेला पार्ट हा आपला आज रिवाईज होईल. ओके. आणि आपण काय करणार आहोत त्यानंतर रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड कीटोन ज्या राहिल्यात, त्यानंतर रिॲक्शन्स ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड आणि त्यानंतर टेस्ट, लॅबोरेटरी टेस्ट किंवा आयडेंटिफिकेशनसाठी ज्या टेस्ट वापरतो त्या सगळ्या टेस्ट आपल्याला घ्यायच्या आहेत अल्डिहाइड कीटोन आणि कार्बॉक्सिलिक ॲसिडच्या. तर या चॅप्टरसाठी मी अतिशय स्लो जाणार आहे. लेक्चरचा वेळ हा 1.5 तासाचा मुद्दाम मी ठेवणार नाही आहे, कारण 1.5 तासामध्ये ज्या रिॲक्शन जेवढ्या होतात तेवढ्या सगळ्या रिॲक्शन ॲट अ टाईम आपण अल्डिहाइड कीटोन्सच्या डायजेस्ट करणार नाही आहोत. आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. जेव्हा मला गरज वाटेल की आता आपण हा जो दिवस आहे यावेळेस मी रिव्हिजन पण घेतलेली आहे, मागचं सगळं मुलांना क्लिअर कट आता कळालेलं असेल, त्यावेळेस मात्र मी लेक्चरचा टाईम वाढवून मी थोडंसं फास्ट जाणार आहे. तर आज आपण इथे थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ज्या राहिलेल्या रिॲक्शन्स आहेत अल्डिहाइड कीटोन्सच्या त्या आपण घेऊया. घरी तुम्ही सेम रिॲक्शन्स करून बघा. होमवर्क हा कंपल्सरी करायचा आहे आणि साईड बाय साईड तुम्ही एकदा पुस्तक पण वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला मी काय शिकवते आहे त्याच्याशी तुम्ही कोरिलेट करू शकाल. त्याचबरोबर एक्सरसाइजमधले दिलेले सगळे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करायला घ्या. तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला क्वेरी विचारू शकता. सो आता थांबूया. थँक्यू सो मच.